थांब. कसं आहे? छान आहे ना? आवडलं ना? खरंच आवडलं ना? एकदम छान. खरंच का? हे बघा आमच्या आर्नवीला खूपच आवडलेलं आहे. तर तुम्हाला समजलेच असेल, लहान मुले सुद्धा आवडीने पितील असा आवळ्याचा ज्यूस. केसांसाठी, त्वचेसाठी, पोटासाठी आणि सर्वच आरोग्यासाठी चांगला असणारा, लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि गरोदर स्त्रियांपर्यंत सर्वजण पिऊ शकतील असा ज्यूस तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप आवडेल आणि मला नंतर कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला आवळ्याचा ज्यूस. तुम्हाला रोज बनवणे शक्य नसेल तर तुम्ही आठवड्याभराचा एकदाच बनवून रोज सकाळी 1 कप घेऊ शकता. तर चला तर आता आपण व्लॉग पुढे कंटिन्यू करूयात. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आता मी रोज डेली व्लॉग काय टाकू ते मला काही समजत नाही आहे. त्यामुळे म्हटलं चला आता मला आवळ्याचा ज्यूस बनवायचा होता. म्हटलं चला आता आपण तो दाखवूयात. पोटासाठी, त्वचेसाठी, केसांसाठी, सगळ्यांसाठी हेल्दी आणि खूप सोपा आहे आणि खूप छान पण लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झालं मला सांगा नंतर. एका वाटीमध्ये पाणी घेऊन आवळे धुवून घेत आहे. मी इथे 9 आवळे घेतलेले आहेत. तर चला आता छान आवळे कट करून घ्यायचे. इझिली कट होतात ते, तुम्ही पाहू शकता. तर 9 आवळ्यांचा साधारणतः 3 ते 4 ग्लास ज्यूस बनतो. तर चला आता आवळे सर्व कट करून झालेले आहेत छान, तुम्ही बघू शकता. आपण आता ज्यूससाठी लागणारे साहित्य बघूयात. सर्व हेल्दी आहे आणि सर्व रॉ आहेत. 7 ते 8 9 आवळे कट करून घेतले मी. इथे पुदिना भरपूर घालायचा, कढीपत्ता पण घातलेला आहे मी. दोन्ही केसांसाठी, पोटासाठी छान असतो, थंडगार असतो. देन कोथिंबीर घेतलेली आहे मी 1 वाटी. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. 1 चमचा जिरेपूड घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचे. आणि साखरेला ऑप्शनल तुम्ही त्याऐवजी मध पण वापरू शकता. मी इथे पतंजलीचा मध घेतलेला आहे किंवा तुम्ही गूळ पण वापरू शकता. आणि तुम्हाला साखर नसेलच घालायची तर तुम्ही ज्यावेळेस कपमध्ये ज्यूस प्यायला घ्याल त्यावेळेस वरतून तुम्ही त्यामध्ये 1 चमचा मध घालून पिऊ शकता. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तुम्ही मोठेही मिक्सरचे भांडे यूज करू शकता. माझे मोठे खराब झाले म्हणून मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेत आहे. तर सगळ्यात पहिले यामध्ये आवळे टाकून घ्यायचे आणि छान बारीक करून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे छान ग्राइंड झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण पुदिना आणि कढीपत्ता घालून घेऊया. पुदिना भरपूर घालायचा, खूप छान लागतो. आणि आता त्यामध्ये मी 1 चमचा जिरेपूड घालत आहे. पाहू शकता अशी छान बारीक करून घ्यायची, कारण की ती याच्यामध्ये पूर्ण बारीक होत नाही, त्यामुळे अगोदरच छान बारीक करून घ्यायची. आणि 1 वाटी कोथिंबीर घालायची. आता याला आपण छान ग्राइंड करून घेणार आहोत. आता हे सर्व छान एकजीव झालेलं आहे. आता तुम्ही यामध्ये पाणी घालायचं. तुम्ही 2 ते 3 ग्लास पाणी घालू शकता.
मी तर म्हणेल मोठं मिक्सर वापरा. माझे मोठे मिक्सर खराब झालेले आहे भांडे मिक्सरचे, त्यामुळे मी छोटं वापरत आहे आणि थोडं थोडं पाणी घालते. तर तुम्ही हे पाहू शकता किती छान ग्राइंड झालेलं आहे, एकदम बारीक. आता यामध्ये अजून 2 ते 3 ग्लास पाणी ॲड करायचं. आता मी त्यामध्ये साखर घालत आहे. तुम्हाला जेवढी आवडेल तेवढी साखर घालू शकता, किंवा नाही घातली तर तुम्ही त्यामध्ये मध वरतून ॲड करू शकता, किंवा या स्टेजला तुम्ही किसून गूळ पण ॲड करू शकता. तर चला मी साखर घालते आणि अजून एकदा छान त्याला थोडंसं ग्राइंड करून घेते. हे बघा, हे असं करायला जावा एक तर होतं एक. यासाठी मोठं भांडं यूज करा तुम्ही. आणि आता मी छान त्याला पूर्णच्या चाळणीमधून गाळून घेत आहे. मी वरतून 2 ते 3 ग्लास पाणी घालून त्याला छान गाळून घेते. तुम्ही जर मोठे भांडे असेल तर भांड्यामध्ये डायरेक्ट 3 ग्लास 4 ग्लास पाणी टाकून त्याला छान ग्राइंड करून मग पण गाळू शकता, पण मी असं वरतून पाणी ॲड करते. तर बघा आता तुम्ही मी किती छान गाळून घेतले. आता वरती थोडासा चोथा राहिलेला आहे त्याचा, आणि तो गर जो पडतो ना खाली तो खूप छान लागतो पिताना. तर तुम्ही पाहू शकता आता किती सुंदर किती छान दिसत आहे, एकदम ग्रीन कलरचा ज्यूस. आता आपण यामध्ये चवीनुसार वरतून मीठ घालूयात. आणि त्याला छान मिक्स करून घेऊयात थोडं चमच्याने. हे पाहू शकता किती छान आपला आवळ्याचा ज्यूस तयार झालेला आहे. तर चला आता आपण छान सर्व करून घेऊयात. हा ज्यूस तुम्ही बॉटलमध्ये फ्रीजमध्ये 1 आठवड्यात त्याला ठेवू पण शकता, छान राहतो तो. आणि रोज सकाळी 1 कप छान उपाशीपोटी घेतलेला छान असतो. तर तुम्ही पाहू शकता एकदम दिसायला छान टेस्टी आणि हेल्दी आवळ्याचा ज्यूस तयार आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि असेच अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. भेटूया लवकरच. कसा आहे? छान आहे ना? आवडलं ना? खरंच आवडलं ना? एकदम छान. खरंच का? हे बघा आमच्या आर्नवीला खूपच आवडलेलं आहे.